मागच्या वर्षी हातावरील पापडा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती आणि त्या रेसिपीला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मला मिळालेला आहे. पण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना हातावरील पापडा हा बिलकुलच जमत नाही किंवा तो बनवता येत नाही. त्यांच्यासाठी स्पेशली आज मी घेऊन आलेली आहे परड्यावरचा पापडा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्या मैत्रिणींना हातावरचा पापडा बिलकुल जमत नाही ते सुद्धा हा परड्यावरला पापडा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने नक्कीच बनवू शकतील. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पापडा बनवण्यासाठी इथे बघा, ओलवल्या गव्हाची 2 ग्लास कणिक मी घेत आहे. ओलवल्या गव्हाची कणिक कशी बनवायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. 2 ग्लास कणकेसाठी आपल्याला इथे 2 ग्लास एवढा रवा लागणार आहे. कोणत्याही किराणा दुकानात गेला आणि तिथे शेवड्याचा रवा म्हणून जर मागितला तर हा बारीक रवा आपल्याला तिथे सहज मिळते. तर आता हा 2 ग्लास रवा इथे घ्यायचा आहे. 2 ग्लास रवा घेतल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपण नुसत्या ओलवल्या गव्हाच्या कणकीचा सुद्धा पापडा बनवू शकतो किंवा ओलवल्या गव्हाची कणिक नसेल तर आपण फक्त रव्यापासून सुद्धा हा पापडा नक्कीच बनवू शकतो. रव्यापासून पापडा कसा बनवायचा हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता. आता काय करायचं तर हा रवा व ही कणिक छान अशी मिक्स करून घ्यायची. अगदी ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही ते करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ही कणिक जी आहे ती आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे. तर मुलांसाठी डब्यावर काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला येत असतो किंवा जर मुलं जास्त बाहेरचं खात असतील आणि घरी जर तुम्हाला काहीतरी पौष्टिक बनवायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही उन्हाळ्यामध्ये हा छान असा पापडा घरी बनवून मुलांना वर्षभर नक्कीच डब्यावर तुम्ही देऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ही जी कणिक आहे ती छान अशी इथे भिजवून ठेवलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला थोडी आसटसर, एकदम घट्ट नाही तर थोडी आसटसर अशी कणिक आपल्याला भिजवून ठेवायची आहे, जेणेकरून आपण याच्यामध्ये जो रवा वापरलेला आहे तो रवासुद्धा छान असा मुरला जाईल. म्हणून आपल्याला थोडीशी आसटसरच कणिक इथे भिजवायची आहे. अशा प्रकारे इथे आपली कणिक जी आहे ती भिजवून झालेली आहे. आता ही कणिक आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये घालून 2 तासासाठी छान अशी मुरत ठेवायची आहे. 2 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली कणिक जी आहे ती छान अशी इथे मुरलेली आहे. इथे बघू शकता पूर्णतः 2 तासानंतर आपली जी ही कणिक आहे ती छान अशी इथे मुरलेली आहे. आता आपल्याला ही कणिक जी आहे ती या कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आणि कणिक काढून या कणकीला थोडं थोडं पाणी लावत आपल्याला ही कणिक जी आहे ती छान अशी चुरून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जो पापडा बनवणार आहोत तो पापडा आपला छान असा लांबला जाईल. उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड घरी बनवत असतो, कुरडई घरी बनवत असतो, त्याप्रमाणे शेवई म्हणा किंवा अशा प्रकारचा पापडासुद्धा घरी बनवून घेत असतो. पण जर कुणाला अशा प्रकारचा पापडा बनवता येत नसेल आणि त्यांना जर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर नक्कीच ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे गव्हाची कुरडई, बिबळे पापड किंवा खिचे पापड असो वा बटाटा पापड, जे जे काही तुम्हाला हवं असेल ते सर्व काही आपण ऑनलाईन नक्कीच खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे इथे बघू शकता पापड्याची ही जी कणिक आहे ती इथे छान अशी चुरून घेत आहे. जेवढी आपण कणिक छान अशी चुरून घेऊ तेवढाच आपला पापडा जो आहे तो छान इथे बनणार आहे. आणि इथे मस्त आपली कणिक जी आहे ती छान अशी चुरून झालेली आहे. आता या कणकीमधला एक आपल्याला असा गोळा तोडून घ्यायचा आहे. गोळा तोडायचा आहे आणि एकीकडे घोडण्यासाठी आपल्याला कणिक घ्यायची आहे. घोडण्यासाठी कणिक घ्यायची आहे, त्याच्यामध्ये हा जो कणकीचा गोळा आहे तो अशा प्रकारे बुडवून घ्यायचा आहे. आता एक पोळपाट घ्यायचा आहे, एक बेलणं घ्यायचं आहे, त्याने याची एक छान अशी पोळी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे याची पोळी बनवायची आहे. आता बघा, हा जो पोळपाट आहे हा थोडा लहान आहे आणि जर तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठा पोळपाट असेल तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा मोठी अशी पोळी बनवून घेतली तरी चालेल. म्हणजे जेवढी पातळ पोळी जमेल तेवढं इथे आपला पापडा जो आहे तो लवकर बनवल्या जाईल. तर आता काय करायचं, हा जो पापडा किंवा ही जी पोळी आहे ती अशा एका परड्यावर घालायची. परड्यावर घालायची आणि थोड्या पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याचा हात घेऊन आपला हा जो परडा आहे या परड्यावर ही जी कणिक आहे म्हणजे ही जी पोळी आहे याचे काठं आपल्याला अशा प्रकारे लांबवत घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा पापडा लांबवून घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही थोडा पाण्याचा हात घेतला आणि अशा प्रकारे पापडा थोडा थोडा लांबवत गेला की हा पापडा जो आहे तो खूप असा मस्त पातळ असा व्हायला सुरुवात होतो. ज्यांना हातावरला पापडा जमत नाही ते या परड्यावर नक्कीच पापडा बनवून आपल्या घरी वर्षभर साठवून ठेवू शकतो. पापडा पूर्ण लांबून झाला की काय करायचं, त्याचे जे जाडसर काठं असते ते अशा प्रकारे तोडता आणायचे, जेणेकरून काय होईल की आपला जो पापडा आहे
तो मस्त असा एकसारखा बनला जाईल. याच्यामध्ये कुठेच जाडसर भाग शिल्लक राहणार नाही. म्हणून आपल्याला पापडा तयार झाला की त्याचे जे जाडसर काटा आहे ते अशा प्रकारे तोडत आणायचे आणि त्याच्यामुळे आणखी एक फायदा होतो की आपला जो पापडा आहे तो छान असा पातळ इथे तयार होतो आणि पूर्णतः जो पापडा आहे तो एकसारखा असा तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता एका परड्यावर मी पापडा बनवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे एक कापड आतरलेला आहे आणि त्या कापडावर हा जो परडा आहे तो मी फॅनखाली असा ठेवलेला आहे. आणि आता मी दुसरी एक चपाती करून घेणार आहे आणि ही चपाती केल्यानंतर आणखी तुम्हाला एकदा परड्यावर पापडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आणि एकदा हातावर कसा बनवायचा ते सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघू शकता मस्त अशी आपली एक पोळी इथे तयार झालेली आहे. आता ही पोळी जी आहे ती आपल्याला परड्यावर टाकायची आहे आणि बघा ज्यांना कुणाला बिलकुलच असा पापडा जमत नाही त्यांनी काय करायचं की जर आपला पोळपाट लहान असेल तर अशा प्रकारे हाताने त्याला थोडा लांबून घेतला तरी काही हरकत नाही. आता अशा प्रकारे इथे आणखी मी एक परड्यावर तुम्हाला पापडा दाखवणार आहे. बघू शकता अशा प्रकारे ही चपाती मी याच्यावर टाकून घेतलेली आहे आणि आता मस्त अशी याला फैलून घेणार आहे. खूपच सोपी पद्धत आहे आणि ज्यांना कुणाला बिलकुलच जमत नाही किंवा ज्यांना पापडा करायचा आहे, इच्छा आहे भरपूर दिवसाची की पापडा एकदा घरी बनवायचा आहे पण हातावरचा पापडा जमत नाही त्यांच्यासाठी खूप सोपी अशी ही पद्धत आहे. आणि अशा प्रकारे मी हा दुसरा परड्यावर सुद्धा हा जो पापडा आहे तो फैलवून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला हातावरचा पापडा कसा बनवायचा ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मी आणखी एकदा एक चपाती करून घेणार आहे आणि ती छान अशी हातावर घेऊन घेणार. हातावर घ्यायची आहे आणि अशा प्रकारे बघा लांबत लांबत जायचं आहे. खूपच मस्त असा पापडा इथे तयार होतो. हातावर पापडा तयार झाला की लगेच आपल्याला अशा प्रकारे एका कापडावर टाकायचा आहे. कापडावर टाकून आपल्याला जेवढा आणखी जमत असेल तेवढा पातळ हा पापडा या कापडावर आपल्याला करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मी जो हातावर बनवलेला पापडा आहे तो अशा प्रकारे कापडावर टाकून घेतलेला आहे आणि जेवढा जमत असेल तेवढा मी याला पातळ असा करणार आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हे सर्व काही पापडा इथे बनवून घ्यायचा आहे. पापडा आपला जो आहे तो सावलीमध्येच आपल्याला करायचा आहे. उन्हामध्ये जायची गरज नाही. फॅनमध्ये मोठा असा कापड आथरायचा आणि तिथे आपण अशा पद्धतीने पापडा घरीच जर कोणी आपल्याला सोबतीला नसेल तर एकटंसुद्धा आपण हा पापडा नक्कीच बनवू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण जो पापडा आहे तो इथे बनवून घेतलेला आहे. आता हा पापडा जो आहे तो मी छान असा सुकू देणार आहे आणि सुकल्यानंतर मी तुम्हाला हा पापडा काढूनसुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता परड्यावरचा जो पापडा आहे तो छान इथे सुकलेला आहे. पापडा सुकलेला आहे आणि सुकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचे असे जे काटे आहे ते पूर्णतः असे मोकळे झालेले आहे. म्हणजे तो हा पापडा जो आहे तो पूर्णतः उरलेला आहे. आता आपल्याला काय करायचं एका कापडावर हा जो पापडा आहे तो अशा प्रकारे काढून टाकायचा आहे. कापडावर काढून घ्यायचा आहे आणि हा पापडा फॅनमध्ये छान असा सुकू द्यायचा आहे. फॅनमध्ये छान असा सुकू द्यायचा आहे आणि नंतर 2 दिवस मस्त असा उन्हामध्ये सुकू द्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता दोन्हीही परड्यावरला पापडा मी इथे असा काढून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता पूर्णतः पापडा इथे तयार झालेला आहे. आता हा जो पापडा आहे तो अशा प्रकारे आपल्याला मोडून घ्यायचा आहे. मोडून घ्यायचा आहे आणि याला बारीक करून घ्यायचा आहे. बारीक करायचा आहे. 2 दिवस छान असा उन्हामध्ये खमंग असा वाळू द्यायचा आहे आणि वाळल्यानंतर एका डब्यामध्ये आपल्याला हा पापडा जो आहे तो भरून ठेवायचा आहे. हा जो पापडा आहे तुम्ही सहज 1 ते 2 वर्ष साठवून ठेवू शकता आणि आपल्या घरी आपल्या मुलांसाठी डब्यावर म्हणा किंवा नाश्त्यासाठी तुम्ही कधीही हा पापडा घरी बनवू शकता. आजची ही वाढवण रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.